तर अर्जुना नदीवरील दरवर्षी होणारी पूर आणि संदर्भात मुंबई गोवा नॅशनल हायवे रस्त्याच्या कामाबद्दलचा आढावा, चिपळूण पूरहानी तसंच चिपळूण वशिष्ठ नदी गाळ काढण्याबद्दल हे दोन एकत्र विषय गाळ काढण्याचे यावर चर्चा झाली। रत्नागिरी विमानतळ चालू होण्याबद्दल, जयगड येथील जिंदाल प्रकल्पामुळे अलीकडेच माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दलची माहिती घेतली, काय कारवाई केली, त्यात विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी आहे आणि कंपनीवर कोणती कारवाई झाली याचं सर्व माहिती आणि आढावा घेतला। चिपळूण विमानतळासाठी संभाव्य जागा कुठे आहे आणि ॲक्विशन झाली आहे का या विषयाची झाली। एवढे 7 विषय आज मी घेतले आणि दर महिन्याला या विषयाचा आढावा घेतला जाईल। त्या आढाव्यामध्ये प्रत्येक काम कुठपर्यंत आलेला आहे त्याची माहिती संबंधित अधिकारी सांगणार। हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे ठराविक कालावधीत कामं व्हावी, काम बंद होऊ नये। या ठेकेदाराने डिले हायवेच्या कामात केलं त्याच्यावर कारवाई। हा तिसरा कॉन्ट्रॅक्टर आहे, आई पळून जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्याच्या राजवटी डिले झाला त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली। एवढी कामं केलेली आहेत। आजचा दौरा रत्नागिरीमध्ये कार्यालयात बसून लोकांना, स्थानिक लोकांना भेटावं, त्यांच्या समस्या अडचणी जाणून घ्याव्यात। आमचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष सन्माननीय सावंत आणि आमच्या महिला काय म्हणतो, जिल्हाध्यक्ष महिला मोर्चाच्या प्रमुख याही आहेत। या सर्वांशी मी चर्चा केली। पुढच्या महिन्यात लवकरच या तालुक्याचं शिबिर होईल। ते शिबिर लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी, म्हणजे दुसरं काय मेळावा जेवणा खावण्याचा नाही, पण एक समस्या जाणून घेऊन कोणती कामं, तर मी सांगितलं आता इथे आता बसलो 1 तास जेमतेम, एवढी कामं आहेत। आमच्याकडे लोकांना बोलावं काम द्या कुठे, इतर एक काम एवढी, मला किती टर्म करावं लागेल हा प्रश्नचिन्ह आहे। एवढी कामं आहेत, तरी पण ही कामं मार्गी लावण्याचं मी काम करेन। येणाऱ्या 5 वर्षानंतर यातली कामं आता असलेली शिल्लक राहू नये याची मी काळजी घेईन। यात सहकार्य असावं एवढंच म्हणणं आहे।